दरम्यान राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारच्या पथकाला मुहूर्त मिळालाय। 9 सदस्यांचं हे पथक आजपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे। राज्यामध्ये यंदा अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरची पिकं वाया गेली आहेत, तर नागरी भागाचंही मोठं नुकसान झालंय। राज्य सरकारनं आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय, तर केंद्र सरकारनं 1,566.40 कोटी रुपयांचा निधी वितरित केलाय। हे पथक ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे। दरम्यान केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी येत आहे, मात्र विरोधक केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। केंद्राची भूमिका राज्याला मदत करण्याचीच आहे, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे। परवा उद्धव ठाकरे बोलले की केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही, तर केंद्राकडे प्रस्ताव गेला नसता तर मदत देण्याकरता केंद्र कसं आलं असतं। आणि त्यामुळं काहीतरी राजकीय बोलायचं, राजकीय पोळी भाजायची, काहीतरी वेळ मारून न्यायचा, दिवसभर मीडियामध्ये राहायचं। मला वाटतं की हे जे केंद्रीय पथक आलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ते जिल्ह्यामध्ये मंडळामध्ये तलाठ्याच्या एरिया पण जातात आणि संपूर्ण सर्वेक्षण करून मग राज्याला मदत देतात। केंद्राची भूमिका राज्याला मदत करायची आहे।